Hello and good morning to all students. We are discussing a topic trigonometry part first, topic number second, and in last video we have discussed how to find the measure of angle if the angle is given 120 degree. Okay, and homework given was find the trigonometric ratios of angle 135 degree and the trigonometric function of angle 150 degree. Now in this video we will discuss how to find the trigonometric ratios of the angles in third quadrant. In third quadrant, you know, third quadrant start with 180 degree and ends with 270. This is x-axis, this is y-axis. 0 degree, 90 degree, 180 degree, 180 degree to what? 270 degree. If the angles are given in between 180 degree to 270 degree, then how we find the angles? Okay, trigonometric functions. Our topic is trigonometric function, trigonometry part first. Okay, trigonometry first. This is for class 11. Okay, and find trigonometric functions of angle we can say as a 225 degree, because 225 degree is the angle lies in the quadrant third. Okay, so this is our example. This example may be asked for your example for exam for what? How much? 3 marks, for 3 marks. Okay, so try to find trigonometric ratios of sine of 225, cos of 225, tan of 225 and remaining 3 ratios. Okay, first we draw the angle diagram like this. This is our standard circle, x-axis, and this is y-axis, x-axis, and this is y-axis, and angle is given 225 degree. So this is 0, here is 90 degree, this is 180 degree, and after 180 degree here is 225. 180 plus 45. Look here, 180 plus 45. How much angle? 225. Hence this number is given 225 degree. Okay, एक्झाम मध्ये 225 सोडून वेगळा नंबर अजिबात असत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. 225 डिग्री असणार आहे, किंवा इथं अँगल किती असतो? 180 डिग्रीचा असतो. 180 मध्ये 30 ॲड करा, 200 किती? 10. तर 210 डिग्री इथं असू शकतो, 210 किंवा 225, किंवा 180 मध्ये 60 ॲड करा. अशा स्वरूपाचे 3च अँगल्स तुमच्या एक्झामसाठी आहेत. ओके, सो दिस इज 225 डिग्री. मग 225 हा डिग्री इथं बघा बरं, हा जो अँगल आहे दिस इज रे ओ एक्स. आता आपल्याला काय करायचं आहे? 225 डिग्रीचा अँगल बसवायचा आहे. बघा मी असं ठेवलं तर 30 डिग्री 45 डिग्री असं करत करत इथंपर्यंत किती येणार? 90. 90पेक्षा जास्त अँगल करत 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 इथं 180. 180पेक्षा जास्त म्हणजे मला इथंपर्यंत असं दाखवलं पाहिजे. इथं ओ घेऊया आणि इथं ए, आणि इथून इथंपर्यंतचा जो अँगल आहे तो झाला 225. बरोबर आहे. आणि मग हा जो 225 आहे इथून इथपर्यंत येणारा 180 आणि राहिलेलं पुढं
45 डिग्री, म्हणजे इथं येणार आहे 45 डिग्री. इथून इथपर्यंत 180 आहेच की नो डाऊट, पण राहिलेलं पुढं म्हणजे टोटल इथून इथपर्यंत सगळा अँगल मिळणार आहे 225 डिग्री. आता आपलं विचारचक्र सुरू करा. कसा विचार करायला पाहिजे? सर्कल दिसतंय तुम्हाला, या सर्कलला स्टँडर्ड सर्कल म्हणतात. एक्स ॲक्सिस माहीत आहे, वाय ॲक्सिस माहीत आहे, सर्कल माहीत आहे, आणि काय त्यामध्ये ठेवलेला अँगल दॅट इज स्टँडर्ड अँगल. आणि त्याचा इनिशियल रे इथंच आहे, टर्मिनल रे ओ ए तुम्हाला दिसतोय, आणि तो ओ ए सर्कलला या ठिकाणी कट करतोय, त्याला पी ऑफ एक्स वाय असं म्हणूया. बरोबर आहे. आणि आपली प्रोसिजर तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी होमवर्क व्यवस्थित केला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की आपलं उत्तर लिहिण्याची जी स्टाईल आहे, स्टाईल ऑफ रायटिंग आन्सर्स त्याला म्हणूया, कशी असते त्यात थोडासुद्धा बदल करू नका. हां, सर्कल कसला आहे? स्टँडर्ड सर्कल आहे. त्याची रेडियस स्मॉल आर मानली तरी चालेल किंवा युनिट मानली तरी चालेल, म्हणजे युनिट सर्कल म्हणलं तरी चालेल. इथून सुरुवात करूया. सोल्युशन. कन्सिडर the standard circle with center O 0 0 and radius are greater than 0. ओके, रेडियस ग्रेटर दॅन 0. हे आपण सगळ्या एक्झाम्पलसाठी हे वाक्य आहे असं लिहित होतो. पुढं काय करूया? लेट अँगल XOA, बघा XOA इक्वल टू 225 डिग्री बी इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ लक्षात आला? स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ की अँगलचा वर्टेक्स ओरिजिनच्या जाग्यावरती, इनिशियल रे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि टर्मिनल रे इकडं गेलेला तुम्हाला दिसतोयच. ओके, लेट अँगल XO इक्वल 225 डिग्री स्टँडर्ड पोझिशन. पुढं काय करूया? टर्मिनल रे कोणता? OA cuts circle at the point XY. Terminal ray OA cuts the circle at the point what? XY. इथं पॉईंट P हा सर्कलवरती मिळाला आणि त्या P पासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करा. एक्स ॲक्सिस इथं वरती दिसतोय, असा परपेंडिक्युलर ड्रॉ करा. ड्रॉ PM परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. बघा आता P पासून परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवरती केला आहे, एक्स ॲक्सिसवरती आहे, असा वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. 10वीमध्ये असताना स्कूलमध्ये असा एखादा ट्रायंगल असेल, परपेंडिक्युलर इथून पुढच्या साईडवरती परपेंडिक्युलर करा. इकडं पॉईंट असेल तर इकडून असा परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इकडं पॉईंट असेल तर असा परपेंडिक्युलर. तेच टेक्निक आहे. इकडं पॉईंट आहे P, इथून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. आणि PM परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस केल्यामुळं फायदा काय झाला? हा जो ट्रायंगल तयार झाला त्यातले अँगल जरा विचारात घ्या. हा आहे 45 डिग्री, हा आहे 90 डिग्री, हा यातला कोपऱ्यातला 45 असणार आहे. देअरफॉर ट्रायंगल POM, बघा नाव मी तर कसं तयार करतोय. P इथं 45 असणार आहे, O या कोपऱ्यात 45 असणार आहे, आणि M. ट्रायंगल POM इज ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. तो 45 90चा ट्रायंगल असणार आहे. बरोबर आहे. ओके, मग काय करूया? हा ट्रायंगल त्या प्रकारचा आहे आणि मग हा ट्रायंगल आहे. इथला OM आहे ना, OM ही लेंथ ही एक्स असणार आहे, ही लेंथ वाय असणार आहे, आणि रेडियस इथं आपण R तयार झालेली आहे. त्यामुळं OM बघा फ्रॉम द डायग्रॅम
OM किती असेल x. पण मुळात हा क्वाड्रंट नंबर तिसरा आहे आणि तिसऱ्यामध्ये हे इकडचे नंबर निगेटिव्ह असतात ना, -1 -2 -3 -4 हे निगेटिव्ह नंबर असतात. पण निगेटिव्ह नंबर असतात म्हणजे x इज अ निगेटिव्ह, पण ही लेंथ असल्यामुळं लेंथ नेवर निगेटिव्ह, कीप इन मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस यासाठी दाखवा की डिस्टन्स नेवर निगेटिव्ह म्हणून. आता PM बघा बरं, हे PM हा जो y ह्याचा कोऑर्डिनेट तो इकडं सुद्धा निगेटिव्ह असणार आहे. PM ऑल्सो इन मॉड्युलस y. आणि OP किती असणार आहे? OP इक्वल टू वॉट? स्मॉल r. ही जी OP आहे, OP रेडियस ही स्मॉल r असणार आहे. इथून पुढं सगळ्यात सोपा पाठ कसा काय बघा. आता प्रत्यक्ष x ची व्हॅल्यू काढूया. नाव आता डायग्राममध्ये x कशाला म्हणतोय बघा बरं. x म्हणजे OM इज इक्वल टू, आणि डायग्राममध्ये बघा OM ही 45च्या अपोजिट साईड आहे. 45 कुठं आहे बघा, इथे या कोपऱ्यात 45 डिग्रीच्या अपोजिट साईड. 45 डिग्रीच्या समोरची बाजू ही हायपोटेन्यूसच्या कशी असते? 1/√2. 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूस OP. इथं म्हणूया साईड अपोजिट टू वॉट? 45 डिग्री. म्हणजे x इक्वल टू 1/√2 y. याला इकडं बॉक्स केलेला आहे. x ची व्हॅल्यू मिळाली म्हणून. इथं मी y ची व्हॅल्यू काढतो. आता y ची व्हॅल्यू इथं आहे म्हणजे PM इक्वल टू पुन्हा 1/√2 OP, कारण साइड अपोजिट टू वॉट? 45 डिग्री. म्हणजेच y इक्वल टू 1/√2 r. यालाही आपण बॉक्स करूया. परंतु द गिवन पॉइंट लाइज इन वॉट? थर्ड क्वाड्रंट. म्हणजे x निगेटिव्ह y निगेटिव्ह. बट P ऑफ XY लाइज इन थर्ड क्वाड्रंट. लाइज इन नॉट थर्ड क्वाड्रंट. बरोबर का? तिसऱ्याच क्वाड्रंटमध्ये आहे. त्यामुळे x निगेटिव्ह y निगेटिव्ह. देअरफॉर x इज निगेटिव्ह. also y is also negative. म्हणजे x ची व्हॅल्यू जी इथं दिसते तुम्हाला इथं पॉझिटिव्ह दिसते पण निगेटिव्ह साइन द्या. 1/√2y. ओके. आता y ची व्हॅल्यू OP बघा बरं. OP इथं कुठेतरी लिहिलंय बघा. OP हे स्मॉल r आहे. बाय मिस्टेक इथं r हे केलेलं आहे. इथं r असलं पाहिजे. इथं आपण लिहिलेलं आहे नो डाऊट. हे झालं x. आणि y ची व्हॅल्यू बघा बरं. इथं काढलंय ती सुद्धा निगेटिव्ह. 1/√2y सॉरी r. याला मी दोन्हीला मिळून कंबाईन बॉक्स करतो. आता इथून पुढे जे बी तुमचे व्हॅल्यूज काढायचे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. sin θ y/r. आठवतंय का? cos θ x/r. लिहूया आपण तसं. पहिला फॉर्म्युला बघा. sin θ y/r. आता θ म्हणजे किती आपला डिग्री बघा बरं. 225. म्हणजे sin 225 इक्वल टू y ची व्हॅल्यू इथं तयार आहे -1/√2r अपॉन r. r ला r कट करा. -1/√2. साईनची व्हॅल्यू तयार झालेली आहे. आणि एकदा का साईनची व्हॅल्यू तयार झाली तर मी काय करतो बघा बरं. साईनच्या बरोबर उलटा का असतो शेवटचा कोसेक, ते मी इथं लिहितो. साईन झाल्यानंतर मी कोसेक लिहितो बघा बरं. कोसेक θ हे 1/sin θ असं लिहितो. 1/sin. साईनच्या बरोबर उलटा ना म्हणजे काय 1 तसंच. आणि sin θ ची व्हॅल्यू म्हणा 1/√2. मायनस सेंटरला घ्या. √2 इकडे घ्या.
मायनस ऑफ √2. बघा पहिला साईन रेशो काढला, शेवटचा कोसेक. तर राहिले काय कॉस थिटा. कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला x/r म्हणजे कॉस ऑफ 225 225. x म्हणजे तुमचं इथं आहे बघा -1/2r अपॉन r, r ला r कट -1/2. हे झालं कशासाठी, कोसेकची व्हॅल्यू तयार झाली. आणि कोसेकच्या उलट सेक असते. त्यामुळं इथं मी लिहितो सेक ऑफ थिटा इक्वल टू 1/cos थिटा. म्हणजेच सेक 225 म्हणजे 1/, हे इकडं -1/, हे मायनस सेंटरला गेला 2ला तिकडं न्या -2. सेकची व्हॅल्यू तयार झाली. बघा म्हणजे एकूण 4 रेशो तयार झाले. आता राहिला टॅन आणि कॉट. टॅनचा फॉर्म्युला आठवते, साईन अपॉन कॉस टॅन. असं काढलं तरी चालेल किंवा आपला बेसिक फॉर्म्युला साईन म्हणजे y/r. मी त्याची व्हॅल्यू इथं काढणार आहे. टॅन थिटा y/r म्हणजे टॅन 225. वायची व्हॅल्यू तयार आहे -1/√2r अपॉन -1/√2r. याला हे उत्तर 1 आणि अशा रीतीनं टॅनची व्हॅल्यू आली 1. आता कॉट 225 म्हणजे 1/cot 225. कॉटचा फॉर्म्युला लिहूया अगोदर. कॉट ऑफ थिटा म्हणजे 1/tan थिटा. म्हणजेच कॉट 225 म्हणजे 1/tan 225 म्हणजे 1/1 म्हणजे 1. इथं सगळं आन्सर काढून तयार झालेलं आहे. आलं का लक्षात. आता ज्या सगळ्या व्हॅल्यू आल्यात त्याचा जरा विचार करा बरं. अँगल किती डिग्रीचा आहे, 225. किती, 225. आता 225 नंतर जरा ASCC रूल वापरा. आपला ASCC रूल असा आहे, 225 इथे येतं क्वाड्रंट तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. चेक करा. तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह येते का बघा बरं. टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह झाली, कॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. बाकी सगळ्यांना निगेटिव्ह आहे का चेक करा. निगेटिव्ह 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 फिनिश्ड. म्हणजे आपला जो ASCC नियम आहे ते ॲटोमॅटिकली अल्जेब्राइकली आपण मॅथमॅटिकली सॉल्व करत गेलो की ते बरोबर तो निगेटिव्ह त्या ठिकाणी आलेला आहे. समजलं. आता मी काय करणार आहे की या 225चं आन्सर आहे साईन 225. असं मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं, सांगा बरं साईन 225 किती किंमत. मग हे सगळं करत बसणार का, अजिबात नाही. ह्याला सुद्धा काय टेक्निक आहे की काय करा. 225 ही डायग्राम लक्षात ठेवा. 225 काय आपोआप तयार झालेला नाही. इथून इथंपर्यंत अँगल कवर झाला 180 पर्यंतचा. अजून पुढं 45, अजून 45 बरोबर का. म्हणजे 180चा विचार करूच नका. इथून इथपर्यंत एक विचार करूच नका. राहिला किती 45. म्हणजे टॅन 45ची व्हॅल्यू म्हणजे टॅन 225ची व्हॅल्यू. हाच नियम सगळीकडे वापरा. काय म्हणतोय लक्षात आलं का. त्यामुळं समजा साईन 225 आहे. मग साईन 225ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करा, 225चे विभाग तयार करा ना. 225चे 2 तुकडे तयार करा, पार्ट तयार करा. 180 बाजूला राहिलेलं 45. मग 180 बाजूला डोंट कन्सिडर 180. थिंक अबाउट दिस नंबर 45 डिग्री. मग साईन 45ची व्हॅल्यू बघा. साईन 45ची व्हॅल्यू 1/√2 असते की, पण क्वाड्रंट तिसरा आहे ना म्हणून मायनस साईन. कॉसचा विचार करा. सेम टेक्निक. तुम्हाला विचारलं कॉस 225 किती, शांत विचार करा. कॉस विचारलं तेही 225. 225 अँगल लाईज इन अ थर्ड क्वाड्रंट.
lies in a third quadrant. So 225 split up like this, 180 plus remaining angle 180, don't consider 180, remaining angle 45, cos 45 1 upon root 2 and give the minus sign because of quadrant number 3rd. Cos of 225 इथं 1 upon root 2 पाहिजे बरं का, चुकून आपण इथं 2 लिहिले, इथंही ओके. मुद्दा लक्षात आला. आता टॅन कडे वळूया. टॅन 45 किती असतं 1. आता टॅन 225 ची व्हॅल्यू बघा, टॅन 225 इथून इथपर्यंत 180 धरू नका, राहणार 45. मग टॅन 45 ची व्हॅल्यू टॅन 225 ची व्हॅल्यू समान. आलं लक्षात. आणि त्यामुळं टॅन 45 ची व्हॅल्यू इथं टॅन 45 ची जी व्हॅल्यू आहे तीच टॅन 225 आहे. आणि कॉटला सुद्धा तोच नियम. आता इथे एक लक्षात घ्या, ASCC नियम काय सांगतो. ASCC नियम इन थर्ड क्वाड्रंट टॅन पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन कसा पॉझिटिव्ह. आता इथं बघा, इथं 1 डिग्री, इथं 181 डिग्री, 2 डिग्री 182 डिग्री, 3 डिग्री 183 डिग्री, ह्यांच्या व्हॅल्यू समान. म्हणजे मला हे सांगायचं इथून इथपर्यंतचा अँगल पूर्ण झाला की व्हॅल्यू समान येत आहेत. याला पिरियड म्हणतात, पिरियड ऑफ टॅन फंक्शन. बघा हा CETला प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज पिरियड ऑफ टॅन फंक्शन. टॅनच्या व्हॅल्यू कधी रिपीट होत आहेत, त्याच व्हॅल्यू चिन्हामध्ये सुद्धा बदल नाही बरं का. तर असं सांगा 180 डिग्री किंवा त्याला रेडियनच्या भाषेमध्ये पाय. पाय इज द पिरियड ऑफ साइन फंक्शन, सॉरी पाय इज द पिरियड ऑफ व्हॉट टॅन फंक्शन. लक्षात आलं. आणि पाय इज ऑल्सो पिरियड ऑफ कॉट फंक्शन. टॅन आणि कॉट याचा पिरियड काय झाला, पाय. पाय म्हणजे पाय 180 डिग्री हे त्याचा पिरियड झालेला आहे. मग व्हॉट इज पिरियड ऑफ पहिले दोन साइन आणि कॉस, तर त्याचं पिरियड असणार आहे इथून एक रोटेशन केलं की बघा साइन 1 डिग्रीची व्हॅल्यू आणि इथून रोटेशन करून पुन्हा इकडे आल्यानंतर साइन 361 समान आहे. लक्षात आलं. मग एक रोटेशन पूर्ण झाल्यानंतर त्याच व्हॅल्यू येणार ना, रिपीट 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 रिपीट, त्याला सुद्धा पिरियड म्हणतात. म्हणजे 360 डिग्री हे पिरियड कुणाचा झाला, साइनचा आणि कॉसचा. इट इज अ पिरियड, फंडामेंटल पिरियड ऑफ साइन फंक्शन आणि कॉस फंक्शन काय 360 डिग्री. म्हणजे त्याला रेडियनच्या भाषेमध्ये आपण 2 पाय रेडियन असं म्हणू शकतो. तर आता मी काय करतो, असं पूर्ण आपलं सांगून झालेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेतलेला असेल. ओके. आता स्क्रीनशॉट घेतला, मी कसं लिहिलं हे तुम्हाला कळालं, पण तुम्हाला सुद्धा लिहायचं प्रॅक्टिस यायला पाहिजे. त्यामुळे हे गणित, हे एक्झाम्पल तुम्ही एकदा दोनदा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, कारण हे ॲज अ थेरम म्हणून, ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणून परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता क्वाड्रंट नंबर 3 मधलाच ॲडिशनल एखादा अँगल सांगा बरं. तुम्ही तयार करा ना. 180 मध्ये काय ॲड करायचं, 30 मिळवा, 45 मिळवा, 60. 30 मिळवलं तर 210 डिग्री येणार. 180 आणि 30 किती, 210 डिग्री. आणि इथला अजून एक प्रश्न इथं आपला तयार होईल. इथं 200 किती, 10 डिग्री. फाइंड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 210 डिग्री. आता ह्याचं उत्तर आपण इथं सोडवणार आहे. बघा बरं, 210 डिग्री. कन्सिडर डायग्राममध्ये काय बदल होते बघा. कन्सिडर स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर, हे काही बदल नाही. इथं 210 डिग्री. बी इन स्टँडर्ड पोझिशन, म्हणजे ही सगळी डायग्राम अशीच येणार आहे. पुढं द टर्मिनल रे ओ ए कट सर्कल ॲट द पॉईंट, हे काय बदल नाही. पुन्हा हे अँगल इथं बदलणार. हा ट्रायंगल तसा राहणारच नाही, कारण 210 डिग्री ज्यावेळेस तुम्ही म्हणता बघा, 210 डिग्री
म्हणजे इथून इथपर्यंत 180 राहिलं 30, इथं 30 राहिलं म्हणजे इथं 60 राहिलं, एवढा बदल होणार आहे. आणि इथं येणार आहे ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्री वॉट 90 डिग्री ट्रायंगल. तो ट्रायंगल 30 60 90च आहे. पण ट्रायंगलचं नाव लिहिलं आहे ते बरोबर लिहिले का बघा, चेक करा. 30 कुठल्या कोपऱ्यात आहे, ओच्या ठिकाणी आहे. नंतर 60 लिहिलं आहे, त्यामुळं स्टार्ट तिथं करा OPM असं ट्रायंगलचं नाव असलं पाहिजे. आता काय काय पुस्तकामध्ये रेफरन्स कसे आहेत ते सोडून द्या, पण आपण इथं पहिला अँगल किती आहे 30, सो O 60 Pच्या ठिकाणी आहे आणि हे 90. आता बाकी सगळी माहिती ओ इथं परपॅन्डिक्युलर ड्रॉ करा, एक्स मिळेल, वाय मिळेल, आर मिळेल, जे अगोदर सांगितलेलं ते तसंच आहे बघा परपॅन्डिक्युलर ड्रॉ केल्यामुळं. आता इथं 30 डिग्रीच्या समोर कुठला वाय आहे, 60च्या समोर कोण आहे OM, म्हणजे OM इज इक्वल टू, इथं नंबर बदलणार, OM ही जी आहे 60च्या समोरची बाजू आहे √3/2, साइड अपोजिट टू 60. आणि इथे येणार आहे, इथला नंबर बदलणार आहे √3/2R, √3/2R. हे एक्सची व्हॅल्यू तयार झाली. आता वायची व्हॅल्यू इथं डायग्राममध्ये बघा 30च्या समोरची बाजू आहे 1/2 असते. मी इथं रूट काढून टाकतो, इथंही रूट काढून टाकतो. ओके, परंतु हा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह वाय निगेटिव्ह, म्हणजे इथं येणार आहे √3/2 पण मायनस साईन, इथं हे मायनस साईन. आता आपल्याला व्हॅल्यू साईन थिटा, फॉर्म्युला हाच साईन थिटा y/r साईन 210, इथं मायनस √3/2R, आपण आरला आर कट, इथं मायनस √3/2. साईन थिटाची व्हॅल्यू तयार झाली. आणि साईन थिटाची व्हॅल्यू तयार झाली की कोसेक मिळाला. काय येणार कोसेक थिटा, तर मी कोसेकची व्हॅल्यू इथं डायरेक्ट म्हणणार आहे, हे पुसून टाकतो बघा, कन्फ्यूज स्टेप्स लिहायची गरज नाही. तुमच्यासाठी सांगतो. पहिल्यांदा साईन थिटा, बोला साईन थिटा y/r कॉमा देऊया, साईन 210, वायची व्हॅल्यू दिसते -1/2R/r, आरला आर कट -1/2. साईनची व्हॅल्यू तयार झाली की लगेच मी तो वर्टिकल लाईन देतो, कोसेक थिटा लिहितो. कोसेक 210 1/2 आहे ना, त्याच्या उलट -2. दिस व्हॅल्यू डायरेक्ट मी लिहिलेलं आहे. आता कॉस ऑफ थिटा, कॉस थिटा x/r, कॉस 210, एक्सची व्हॅल्यू दिसते बघा -√3/2R/r, आरला आर कट करा -√3/2. आणि कोसेकच्या उलट सेक असतं, सेक 210 म्हणजे -2/√3. हा नंबर फक्त उलटा लिहायचा. आणि लास्ट टॅन थिटा y/x, सो कॉस टॅन ऑफ 210, वायची व्हॅल्यू दिसते तुम्हाला -1/2R, इथं -√3/2R, आरला आर कट मायनस मायनस इट बिकम्स प्लस, राहणार आहे 1/ फक्त √3. आणि कॉट ऑफ थिटा म्हणजे कॉट 210 म्हणजे ह्याच्या उलटा नंबर येणार आहे √3. क्वाड्रंट आपला तिसरा आहे. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो, पॉझिटिव्ह. चेक करा, याला पॉझिटिव्ह साईन, याला पॉझिटिव्ह साईन, आणि साईन कॉस निगेटिव्ह यायला पाहिजे. बघा हे निगेटिव्ह, ही सेक कोसेक ते सुद्धा निगेटिव्ह आलेलं आहे. हे कोसेक झाल्यानंतर कोसेकच्या उलट इथं सेक पाहिजे बरं का, सेक 210. आणि अशा रीतीनं आपण सगळे रेशो काढलेले आहेत. तुमच्या होमवर्कसाठी मी एक्झाम्पल देणार आहे. इथला एक अँगल शिल्लक राहिला आहे, तो किती डिग्री असणार आहे, 180 मध्ये 60 ॲड करा. 180 मध्ये काय करा, 60 ॲड करा. किती होईल सांगा बरं, 240 डिग्री. फाइंड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ
240 डिग्री. दिस इज होमवर्क फॉर यू. अजून मी सांगतो, क्वाड्रंट नंबर 4 मधला होमवर्क तुम्हीच करा. काय करायचं, 270 मध्ये 30 ॲड करा म्हणजे 300 डिग्री. फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ 300 डिग्री. म्हणजे तो रे इथं येईल आणि इकडून इकडं असा परपेंडिक्युलर ड्रॉ करा. पुन्हा अजून होमवर्क असणार आहे 315 डिग्री. 270 मध्ये 45 ॲड करा, इथं असेल आणि 330 डिग्री करा इथं आणि शेवटी 360चं आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. म्हणजे सगळ्या क्वाड्रंटमधले ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कसे असतात हे आपण इथं बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, हाऊ टू फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स. म्हणजे -30 डिग्री अँगल दिला असेल, साईन -30 डिग्री किती, कॉस -30 डिग्री किती. म्हणजे इफ द अँगल्स आर गिवन इन क्लॉकवाईज डिरेक्शन देन द निगेटिव्ह असतात माहिती आहे. मग त्याचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कसे काढायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता विद्यार्थी मित्र हो, हाऊ टू फाइंड अँगल्स मी बारकाईने सांगितलेलं आहे. ओके, तुम्ही पुस्तक जर रीडिंग केलं तर त्यातल्या आयडिया लक्षात येतील अजून ॲडिशनल. आणि मी जे सांगितलं आहे, जो पॉईंट कळालेला नाही, समजलेला नाही, तो बारकाईने व्यवस्थित ऑब्झर्व करा, तुम्हाला समजण्यास मदत होईल. तर पुढचा व्हिडिओ निश्चित आहे का. तर इथं आपण थांबूया. धन्यवाद.